गोलंदाज देखील सज्ज होताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरील षटक क्रमांक पहिल्या साडी गोलंदाज तयार आहेत. लांब रनअप एक उंच पुरा ताकदवार असा गोलंदाज. सर्व प्रेक्षकांचं दर्शकांचं मी स्वागत करतो. अगदी पहिल्या वहिल्या हिंदू प्रीमियर लीगच्या या पर्वात नवा अध्याय, नवा दौर, नया शोर आणि या सर्व गोष्टी एकत्र येत सुरू झाली हिंदू प्रीमियर लीग. आतापर्यंत जितेंद्र चौधरी यांनी धावांचा पाऊस पाडलाय. या सामन्यातील पहिला बॉल अतिशय सुंदर मात्र बघायला मिळाला. टप्पाबंद बॉल स्विंग झालेला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. प्रणय पाटील यांना आपण पाहतोय आता बॉलिंग करत असताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. जयेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं शेखर काळे यांना आपण पाहतोय. अतिशय सुंदर असा सामना जो इथे सुरू आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं. पहिलं षटक, पहिला बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र समोर खेळला शतषक मात्र त्यांना आता एक धाव येताना पाहायला मिळाली. अकाउंट ओपन केले श्री गणेश मात्र बघायला मिळालाय आणि फलकावरती मात्र एक धाव पाहायला मिळते आहे. अतिशय सुंदर असं नियोजन. चांगला बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बघायला मिळतोय. राईट ऑन मनी यॉर्कर लेगचा प्रयत्न इथे मात्र नक्की बघायला मिळालाय. जान क्रिकेट, शान क्रिकेट, अगदी क्रिकेटमध्ये ध्यास, क्रिकेटमध्ये श्वास आणि तुमचा आमचा सहवास या तत्वादी सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा. आणखीन एक यावेळेचा बॉल उचललाय. बॉल गॅप मध्ये तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे दूर आहे आणि क्षेत्ररक्षक नक्की चांगलं बघायला मिळालंय. सुरेख असा बॉल अडवला गेलाय. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं 3 धावा इथे मात्र बघायला मिळणार आहेत. हिंदवी स्वराज पहिलं षटक इथे चालू असताना 3 धावा स्कोर करवती आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं प्रणय पाटील यांना आपण पाहतोय. खेळपट्टीवरती मात्र 2 योद्धे आहेत. मणिगुरूच्या समोर हिंदवी स्वराज एक बेस वर्सेस बेसचा सामना जो सुरू आहे. फुटा बॉल यावर टोला दिलाय. फिल्डर आहे. बॉलच्या दिशेने मात्र पाहायला मिळाले. एक चांगला क्षेत्ररक्षण तिथे मात्र बघायला मिळतंय. सुरेखाची कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं मात्र सुरू असताना धावसंख्या असेल 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणय पाटील यांना आपण पाहतोय. समोर जर पाहिलं गेलं जयू पाटील रेकॉर्ड मास्टर आहे. समोर मारला यावेळी खूप चांगला बॅट स्पीड आहे आणि बॉल मात्र जातोय मैदानाला दणदण करत सीमापार चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या असेल 8 धावा. जयेश पाटील यांची बॅटिंग मात्र आपण पाहतोय. आता एक सुरेख असा खेळ त्याच्या बॅटमधून पॉवर प्ले मध्ये केलेली एक ताबडतोब अशी फलंदाजी जी मात्र बघायला मिळते आहे. हिंदवी स्वराज्य संघ अतिशय तुफानी असा सामना मात्र बघायला मिळतोय मैदानावरती. खरं तर एक चांगले असे स्पॉन्सर्स या स्पर्धेला लाभले गेलेत. सर्व स्पॉन्सर्स एक मनापासून धन्यवाद. मणिगुरू संघाचा पेल आला नाहीये. त्यांना मात्र पेनल्टी बसेल. आता लवकर पाठवायचं आहे. आदित्य माळी आलाय. युवा गोलंदाज आदित्य माळी आलाय ज्याची चर्चा झाली होती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेत. मराठा प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तो गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी आलाय. समोर जर पाहिलं गेलं शेखर काळे हा एक तगडा ताकदवान खेळाडू जळगावचा बाहुबली आहे. शेखर काळे पहिला बॉल उचललाय. जळगावचा धोनी बॉलवरती आक्रमण करताना पाहायला मिळतोय. मात्र तिकडे समोर तेवढा ताकदीचा क्षेत्ररक्षक आहे. कमालीचा क्षेत्ररक्षक मात्र बघायला मिळेल मित्रांनो.
षटक क्रमांक दुसरं प्रारंभ नक्कीच बघायला मिळाला, ज्याच्यामध्ये एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। अतिशय सुंदर असा आवाज आपण दिवसभर ऐकताय ते अनस्टॉपेबल समालोचक पद्माकर पाटील सर कामाशी प्रामाणिक आहेत, तडजोड नाही कामाशी। उचलला बॉल पुन्हा एकदा, यावेळी जर पाहिलं गेलं गॅप शोधत असताना आधी समोर आले, बॉल मध्ये त्यांना चकवत गेलाय, इतका बाउन झाला सीमारेषेच्या पलीकडे, येते हा खतरनाक चौकार। नक्कीच सामने किती असो मात्र पद्माकर पाटील सरांचा आवाज नेहमी ऐकतो, स्टॅमिनाचा नाद नाही करायचा, कामाशी प्रामाणिक, निष्ठा क्रिकेटशी आहे, स्वभाव ही ताकद, क्रिकेट समालोचक ही त्यांची ओळख। उचलला बॉल पुन्हा एकदा, हवाई फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात असताना इथे विकेट आली, विकेट फलंदाज बाद आदित्य माळी, बजाव 2 धावांची ताली, विकेट आली। याला म्हणतात सिस्टीम आणि याला म्हणतात आवाज, असाच आवाज राहू द्या। गोलंदाजी मार्ग जर पाहिलं गेलं, अतिशय सुंदर असं साऊंड सिस्टीम आपण बघतायत। खरं तर डीजे धांडे, थँक्यू सर तुम्ही आलात आणि आवाज दिल्याबद्दल, कारण आवाजाशिवाय मजा नाही कॉमेंटेटरला, कारण एवढं लांबून आम्ही ते काहीतरी चांगलं करायला आलेलो आहोत। खानदेश मधले असणारी क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हणतो आपण, गर्व से कहो हिंदू है हम, जगाचा मानबिंदू हिंदू असं पायरे सर म्हणतात। एकी हीच ताकद आहे या स्पर्धेची, प्रतिष्ठा, परंपरा। या वेळेचा बाजू पाहिला चांगला बॉलिंग मात्र बघायला मिळतोय, समोर मात्र असणार आहे, त्यानंतर एक सिंगल धाव त्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या मात्र पुढे सरकते, स्कोर आपण जर पाहिलं गेलं, स्कोरवरती जर धावसंख्या पाहिली हिंदवी स्वराज्य संघ षटक क्रमांक 2 सुरू आहे, धावसंख्या जर पाहिली गेली 15 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय, 1 बाद 15 आहे धावा। षटक क्रमांक 2 चालू असं आदित्य माळी समोर आहे जयेश पाटील, सायकल मात्र सज्ज पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 2 मध्ये आपण जर पाहिलं गेलं, गोलंदाज सज्ज आहेत, समोर बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय जयेश पाटील। हो उचलला बॉल, रा 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 खतरनाक षटकार आलाय। जबरदस्त बॅटिंग मात्र आपण पाहतोय जयेश पाटील, सबसे कातिल, कडक बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत जयेश पाटील। पुन्हा एकदा हाई बॉल, वा 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 कव्हर मध्ये पाहायला मिळाला आहे, क्षेत्ररक्षक आहे टी फॉर टॅट, पाठीमागच्या बॉलला षटकारानंतर विकेट काढली जयेश पाटील, बॅक टू पवेलियन। षटक क्रमांक 2 आपण पाहतो, एक युवा गोलंदाज आहे, त्यांची गोलंदाजी मात्र कधी आत कधी बाहेर, कधी ऑफ कटर कधी लेग कटर टाकताना पाहायला मिळते गोलंदाज आदित्य माळी। 13 रन दे मात्र 2 विकेट त्यांना आपल्या नावाती केल्यात। बॉलिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात गोलंदाज आदित्य माळी यांच्यासाठी, त्यांनी कमाल केली। तर आता बॅटिंग साठी मात्र दाखल झाले मित्रांनो, जळगाव शहरामध्ये श्रेयस अय्यर सारखा ज्यांना लुक मिळालाय असा जळगावचा श्रेयस अय्यर मात्र दाखल झाला गेला बॅटिंग करण्यासाठी। शुभम आहिरे आलाय, मॅन फ्रॉम
जळगाव सिटीला बिलॉंग करणारा खेळाडू आलाय। सरपंच साहब बोलते हैं कि जळगाव सिटी के सरपंच, जहां मैटर बड़े होते वहां सरपंच साहब खड़े होते। आता मात्र पाहायचं एका बाजूनं आकाश सुरवाडे पाठीमागच्या ओव्हरचा अर्धशतक वीर आलाय बॅटिंग करण्यासाठी। तर षटक क्रमांक 3 साठी आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत। चांगली फाईट रंगली आहे मित्रांनो, मजबूत बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकेल हिंदू प्रीमियर लीगचा किल्ला। षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज सज्ज आहेत। आलेत बॉलिंग साठी विशाल अरुण रोटे यांना आपण बॉलिंग मार्गावरती पाहतोय, सज्ज असणार आहेत। बघायचं कशा प्रकारची कामगिरी करतायत आपल्या संघासाठी। पहिलाच बॉल मात्र सरळ मारलाय, बाणाप्रमाणे सरळ बॉल निघालाय सीमा रेषा पार। रामजी की निकली सवारी, गेंदबाज के ऊपर बल्लेबाज है भारी और ये 4 रन चौकार। सुरेखाचा खेळ मात्र आपण पाहतोय। धावसंख्या मात्र आपण जर पाहिली मित्रांनो 25 धावा आहेत। धावांचा पाऊस पडणारी ही क्रिकेटची स्पर्धा, खांदेचा वर्ल्ड कप हिंदू प्रीमियर लीग सुरू आहे जळगाव शहरातील या जीएस मैदानातील मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं शिवतीर्थ मैदान जळगाव। यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं टायमिंग चांगला, बॉल ढग 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 ढगात षटकार। दुश्मन की वाट लावली, जबरदस्त काम आपण पाहतोय मैदानामध्ये। षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या आपण जर पाहिली गेली 31 धावा धावपलकामध्ये आहे। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। गोलंदाज तयार होता पुन्हा एकदा। या बॅचचा देखील बॉल जर पाहिला गेला फुलेचा बॉल नक्की पाहायला मिळतोय। शतक मात्र बॉल पर्यंत आहेत, एक चांगलं शतक मात्र पाहायला मिळतंय मैदानामध्ये। सुंदर असा आवाज डीजे धांडे यांचं कौतुक करावं लागेल। डीजे को खिलाड़ियों को बेस पसंद है और जळगाव को भी यहाँ पे बेस पसंद है। सर्वांचं हार्दिक स्वागत, दर्शकांचं, मायबाप जनतेचं। आपली प्रीमियर लीग आहे। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटक्याचा आहे, वाघाचं 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 वजन, धावा मिळतील अर्धा डझन। धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कालावधी जर पाहिलं बनवले गेले त्या 37 धावा 2 बाद असताना मैदानावरती तो आलाय आकाश सुरवाडे। जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आकाश सुरवाडे। हाई बॉल मात्र पनिश करायचा प्रयत्न, ओ कॉटन बॉल, विकेट आली, तिसरा झटका लागलाय, बिग फिश गॉन। गोपाल नक्की दाखल होताना बघायला धुंदा डीजे धांडे, यू मेक अ रॉक टू नाइट इव्हनिंग सॉलिड डीजे टॉप ऑफ जळगाव सिटी, इसको लगा डाला तो लाइव जिंगल आला, नाद करायचा नाहीये। षटक क्रमांक 3 आपण बघतायत आमची संपूर्ण टीम जर पाहिलं गेलं livevision.in ची संपूर्ण टीम अतिशय सुंदर असं काम करत असताना सुंदर असा सेटअप, इंटरनॅशनल क्वालिटी, द ब्रँड ऑफ खानदेश। आपल्या क्वालिटीची हीच गुणवत्ता आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचा वशिला लागत नाही, गुणवत्ता हीच आपली ओळख आहे। यावेळेचा बॉल समोर मारला गेलाय, बॉल जर पाहिलं गेलं मैदानात गुदगुद्या करा, सीमा रेषा पार, चौकार।
3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण जर पाहिलं गेली स्कोर वरती आहे 41 धावा. जबरदस्त कामगिरी आपण नक्की पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तो डाल डाल मे पात पात जबरदस्त मॅच सुरू आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. हिंदवी स्वराज्य संघ बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या 41 धावा 3 बाद. फ्लड लाईट मध्ये गेम ऑन आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. हिंदू प्रीमियर लीग 2025 असणार क्रिकेट स्पर्धा गर्दी वाढायला लागली का की मॅच देखील रंगात येताना पाहायला मिळते मित्रांनो. समोर जर पाहिलं बॅटिंग दाखल झाला मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये ज्या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये येणार अपकमिंग हिरो जळगावचा फ्युचर आयकॉन शुभम आहिरे आलाय बॅटिंग करण्यासाठी. खूप स्ट्रॉंग खेळाडू आहे. खूप क्षमता या खेळाडूकडे आपण पाहतोय. शुभ आहिरे सज्ज आहेत. जर बॉल पाहिला गेला चेंडू जर पाहिला सुरेख असा टप्पा इथे मात्र बघायला मिळतोय. डॉस स्वरूपात चेंडू मात्र पाहिला जरूर मिळाला. अप्रतिम असा बॉल आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. पहिला बॉल जर पाहिला सुरेख मात्र बघायला मिळालाय. प्रेक्षक बघू शकता इतके गर्दी झालेली आहे. काही प्रेक्षक मात्र आता मैदानाच्या आतमध्ये उड्या मारतायत. समोर बघू शकता काही प्रेक्षक आतमध्ये आलेत. गर्दी वाढत चालली आहे कारण स्पर्धा सुपर हिट झाली आपण पाहतोय. आता गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. फुटबॉल बॉल यावेळी मात्र पाहायला मिळतोय. फायनलला बॉल मात्र खेळला गेलाय. शतशक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळत आहे. बॉल पर्यंत मात्र जीवाच्या आकांतन आले गेलेत. धावाही वाढल्या गेल्या मित्रांनो. 2 धावा तिथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर आपण जर पाहायला गेलं धावसंख्या मात्र असणार त्या 43 धावा 3 बाद असताना मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. एका बाजूने आपण जर पाहिलं शुभम आहिरे बॅटिंग करत आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं गेलं गोपाळ शिरसट यांना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. आदित्य माळी युवा गोलंदाज जळगाव एक्सप्रेस आपण पाहतोय. यावेळेचा जोरदार असा बॉल पुन्हा एकदा मात्र समोर खेळला. लॉंगला बॉल खेळला. ड्राईव्ह केला बॉल व्ही शेप मध्ये. शतशक मात्र तैनात. एक सिंगल आली. धावफलक पुढे सरकते. स्कोर असणार तो बोर्डवरती. रन झाले हिंदवी स्वराज्य संघ. बॅटिंग करत असताना जर पाहिलं गेलं 44 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 44 रन ऑन बोर्ड. गोपाळ शिरसाट एका बाजूने मात्र पाहायला मिळत आहेत. गोपाळ शिरसाट मैदानामध्ये नक्की बघतायत. टायगर ऑफ मॅन फ्रॉम जामनेरचा टायगर. जामनेरवरून बिलॉंग करतात या ठिकाणी फलंदाज. जर बॉल पाहिलं ओ ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. नजर हट गई. दुर्घटना घट गई. गेंद सीमा के बाद 4 रन. कोण म्हणतो माहोल बनत नाही. कोण म्हणतो माहोल बनत नाही. जेव्हा आमचा डीजे धांडे येतो त्यावेळेस मात्र माहोल बनत असतो मित्रांनो. टॉप किंग बादशाह ऑफ जळगाव धांडे डीजे. कटर बॉल अल्टी पलटी मारलाय. रिव्हर्स खेळला गेलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. चांगला शतशक मात्र आपण बघतोय. षटक क्रमांक 4 मात्र चालू असताना आपण जर पाहिलं गेलं स्कोर कालवती असतात 48 धावा 3 गडी बाद आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये जर आपण पाहिलं गेलं चांगला सामना मात्र बघायला मिळतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदवान आहेत. बलवान आहेत. बलाढ्य आहेत. 2 वाघ आहेत. 2 वाघांची धडकड आपण पाहतोय. एका बाजूने जर पाहिलं शुभम आहिरे यांना आपण पाहतोय. आदित्य माळी यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असणार एक युवा गोलंदाज बॉलिंग साठी मात्र सज्ज आहे. समोर आहे शुभम. सुरेखाचा बॉल इथे मात्र बघायला मिळतो. पुन्हा एकदा शतशक मात्र शेवटच्या बॉल एक सिंगल. 4 की कहाणी खतम होईये. 4 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. स्कोर आहे 4 नंतर 50 कंप्लीट झाल्यात. अभिनंदन हिंदवी स्वराज्य. 50 पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला गेलाय.
Sponsored by Smiling Knee, Dr. Mani Chaudhary. Co-sponsored by Detailing Street, Rishabji Dusane. First sponsor, Surkut Polytech, Rishabji Dusane. And trophy sponsored by Talwarkers Gym and SP Fitness, Vinod Chaudhary. Ball sponsored by JJ Sport, Jitendra Zawarkar. Toss cover sponsor, Anand Kadam. Sleeve sponsored by Ekvira Plywood, Naranji Patil. Thank you so much, all of you. यावेळेस देखील बॉल बाहेर गेला, मोठा फटका मात्र इथे पाहायला मिळालाय. बॉल मिड विकेटला, तोडफोड जबरदस्त प्रहार केलाय. बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार. सुरेखाचा खेळ मात्र बघायला होते मित्रांनो. जळगावकर काय करताय, कशी आहे थंडी. सुंदर असा खेळ मात्र सुरू आहे. सुपर सिक्स स्पॉन्सर बाय अमृतसरी हवेली. पुन्हा त्याचा पाहिलं मोठा फटका मात्र इथे बघायला समोर मात्र शतषक असताना बॉल पर्यंत मात्र पाहायला मिळाल. हो शतषक मात्र चांगलं केलं. दुसऱ्या धावेचा केला गेला. 2 धावे ते मात्र पाहायला मिळणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक स्पॉन्सर बाय निलेशजी पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स, प्रतीकजी जीवराजानी. बाउंड्री स्पॉन्सर मोरिया होसियारी. शक्ती पॉलिमर्स. बॉलिंग एड स्पॉन्सर हर्षल भाऊ इंगळे. हिरापाई बाउंड्री सपोर्टर आणि रोडक भाऊ ज्यांच्या वतीने आहे प्रेझेंटेशन पार्टनर. हो काय 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 मारलाय जळगावकर. शक्ती पॉलिमर, शक्ती महाशक्ती लावली. शक्तिमान आलाय, श्रेयस अय्यर आलाय. षटकार. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे धांडे. You make a rock and thank you so much. आणखीन एकदा बॉल सीमा रेषेवरती लटकवले. सरपंच साहब को जाना होगा. जाने दो मुझे जाना है. आउट. जवळचा मॅच आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर असं 62 धावा 4 गडी बाद असताना गेम ऑन आहे हिंदवी स्वराज्य संघ. धावसंख्या आपण जर पाहिले गेले 62 धावा आपण पाहतोय. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच असणार आहेत. संध्याकाळचं सत्र सुरू असताना अलग निरंजन, जय आदेश. सुरेखाचा खेळ आपण सुरेखासह खरं तर काम करतात कारण स्वतः इथे मालक ऑपरेटिंग करतायत. टेन्शन नाही अजिबात. धावसंख्या आपण जर पाहिजे स्कोर करवती असणाऱ्या त्या 75 बने बोर्ड पर. कमाल धमाल दे दनादन. क्रिकेट का फेवर रहेगा जारी. 6 दिन का ये टूर्नामेंट, तीसरा दिन. बिल्कुल एक बड़ा मैच. जल्दबाजी करना बिल्कुल ओके होते ना. यहाँ पे जल्दबाजी करोगे तो बिल्कुल ना घर के रहोगे ना घाट के रहोगे. बहुत जल्दबाजी किए, आती गाई संकटात जाई. संयम, पेशेंस आर इंपॉर्टेंट इन क्रिकेट. 75 रन 6 विकेट के नुकसान पर कमाल का मैच चलता हुआ. यहाँ पे हौसले बुलंद है और देखेंगे फिलहाल इस मैदान में देखेंगे ना, भारत युद्ध में लड़ने वाले घोड़े कभी भारत में नाचा नहीं करते. तो बड़े योद्धे बनो, बड़े शिकारी बनो.
दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को। फिलहाल यहां पे देखेंगे गेंदबाज इमारत पर, गेंदबाज तैयार है, अगली गेंद लेके तैयार। हैट्रिक बॉल, लेकिन ये बंदा रुकेगा नहीं, कैच छोड़ दिया। यहां पे हैट्रिक का मौका था। पवन पाटिल जो मैदान के अंदर आग लगाते हुए नजर आ रहे हैं, कवर की तरफ एक बिल्कुल मौका यहां पे छिड़क दिया। बिल्कुल यहां पे कैच का मौका था, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा है यहां पे फिलहाल। लेकिन बात करेंगे हिंदवी स्वराज की, काफी महत्वपूर्ण मुकाबला यहां पे होने वाला है। तो देखेंगे इस मैदान के अंदर किस तरह की चुनौती साबित करेंगे बल्लेबाज शुभम पाटिल। आ चुके इस मैदान के अंदर, कमाल का मैच जारी। बिल्कुल आप देखेंगे हिंदू प्रीमियर लीग जीएस ग्राउंड के ऊपर एक बहुत ही अच्छा आयोजन। तो गेंदबाज ही मार पर गेंदबाज फिलहाल तैयार होते नजर आएंगे। 76 ऑन बोर्ड, 6 विकेट के नुकसान पर आप देखेंगे फिलहाल। ये हो काफी गति के साथ, तेजी के साथ गेंदबाजी करते हुए रफ्तार से किया गिरफ्तार। फिलहाल इस गेंद ने काटा बदली हरकत की है, इस गेंद ने बहुत ही अच्छी गेंद छलांग लगाती हुई बाउंस करती हुई नजर आएंगी। और पवन पाटिल मैदान के अंदर बिल्कुल एक खूबसूरत गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। शानदार गेंदबाजी और जानदार गेंदबाजी का प्रदर्शन। ओहो, ये तो यॉर्कर डालने का प्रयास था, वाइड यॉर्कर, लेकिन सेकंड लाइन के बाहर गेंद चली गई। इसके कारण यहां पे वाइड बॉल का सिग्नल आता हुआ अंपायर के द्वारा। बहुत ही अच्छे अंपायरिंग, स्टैंडर्ड अंपायरिंग का प्रदर्शन। हो ये भी गेंद बाहर है, वाइड बॉल। और एक शाहरुख खान जैसा यहां पे अंपायर का सिग्नल आता हुआ। जोशी साहब, दिल तो अभी भी जवान है, लेकिन यहां पर 78 रन बने, 6 विकेट के नुकसान पर। गेंदबाज मार पर फिलहाल गेंदबाज वापस तैयार होते नजर आएंगे। पवन पाटिल की अगर बात करेंगे आप, ओ ये शॉट का कमाल का शॉट था, आउट ऑफ द पार्क। शुभम पाटिल 6 रन। आम्ही खानदेशी लोक मनाने नरम, पण वेळ आली ना तर वाघासारखे गरम। इथे मात्र वाघासारखा गरम झालता फलंदाज, त्याला मात्र नरम केलं गेले ते गोलंदाजाने। अप्रतिम विकेट मात्र पाहायला मिळते आहे। सुरेखासाठी आपण नक्की पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत। ओव्हर बॉल यावेळेस मात्र असेल, कव्हरला मात्र चेंडू खेळला गेला, अतिशय सुंदर असं शतशतक मात्र जे पाहायला मिळत आहे। षटक क्रमांक 7 या ठिकाणी सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल 84 धावा, 7 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय। स्वप्नी सोनवणे आला आता बॅटिंगसाठी, समोर जर पाहिलं विशाल अरुण रोटे,
ते मात्र बॉलिंग करतायत. यापैकी देखील बॉल आडव्या बॅट मध्ये मात्र एक कानाखाली असा आवाज काढावा असा फटका मात्र मारलाय, फिरवलाय. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड होते आपण जर पाहायला गेलं धावसंख्या असणार त्या 85 धावा ज्या आपण धावफलकामध्ये या ठिकाणी पाहतोय. हिंदवी स्वराज संघ बॉलिंग करायचा संघ गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये विचार रोटे आहे. शुभम पाटील यांना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सज्ज असणारे शुभम पाटील. पाहूयात इथे कसं काम करताना पाहायला मिळत आहे ते गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो यावेळी जर पाहायला गेलं बॉल सब 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 फिरवली बॅट. कनेक्शन नाहीये. अप्रतिम असा बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 7 चालू असताना पद्माकर पाटील सर नक्की एक स्पोर्ट्समन आहेत आणि घरात देखील जर पाहायला गेलं त्यांची मुलगी देखील व्हॉलीबॉलची एक स्टेट लेवल खेळाडू आहे आणि मुलगा देखील एक चांगला क्रिकेट खेळतो. मॅन ब्राईन स्पोर्ट्स त्यांचं देखील या स्वागत. हिंदवी स्वराज्य नक्की आपण पाहतोय. 7वं षटक मात्र सुरू असताना धावसंख्येमध्ये 85 धावा इथे मात्र बघायला मिळत आहे. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. चांगलं दर्जेदार असं क्रिकेटचं नियोजन आपल्याला इथे नक्की बघायला मिळतंय. 7वं षटक चालू आहे. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिली 85 धावा मात्र इथे बघायला मिळत आहेत. बॉलिंग साठी जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा विशाल सज्ज असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वर समोर आपण जर पाहिलं गेलं शुभम पाटील यांना आपण पाहतोय सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहिजे काय करतायत. ओ मोठा फटका इथे मात्र बघायला मिळतो. बिगीचा प्रयत्न होता. शॉट फायनल चेंडू इथे कॅरी केला गेलाय. त्यानंतर सिंगल आली. धावसंख्येमध्ये पुढे सरकते. 7 ओव्हरचा खेळ संपला. जळगावकर 7 ओव्हर स्कोर झालेला आहे. 86 धावा 7 गडीची बाद असताना 8677. रामचंद्र की जय. शीर के बहा दो लहू दुश्मन के सीने का, यही तो अंदाज है हिंदुओं के जीने का. तीन ओव्हर बाकी आहे. 3 ओव्हर मध्ये बघायचं आता डेट ओव्हर मध्ये काय होणार. किती षटकार चौकार लागणार. मैदानावरती नक्कीच प्रेक्षक या थंडीमध्ये उभ्यात. आज थंडी कमी आहे. षटक क्रमांक 8 मात्र असणार आहे. गोलंदाजी सध्या आला कैलास पाटील. समोर आपण जर पाहिलं गेलं सज्ज असणार आहे आग लावायला शुभम पाटील. पाटील के सामने पाटील. देखते कौन होगा सबसे कातिल. षटक क्रमांक 8 मध्ये जर आपण पाहिलं गोलंदाज सज्ज असणाऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं कशा प्रकारची कामगिरी ते मात्र बघायला मिळणार आहे. चांगला सामना डेट ओव्हर मध्ये कोण धमाका करते ते मात्र पाहूयात. क्षेत्रक्षण मात्र चांगला सजवलं. सीमारेषेवरती मिड विकेट तैनात असणार आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन देखील आपण पाहतोय. डीप पॉइंट शॉर्ट पॉइंट आपण पाहतोय. पहिला बॉल आपण जर पाहिलं गेलं परफेक्ट यॉर्कर इथे मात्र बघायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. कैलास पाटीलचा पहिला बॉल अतिशय सुंदर आपण नक्की पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 8 सुरू आहे आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं गेलं अतिशय अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळालाय. कैलास पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण नक्की 5 समज जर पाहिलं गेलं शुभम पाटील तयार आहेत. बॅटिंग साठी आपण नक्की शुभमला पाहतोय. स्ट्राईक वरती सज्ज आहेत शुभम पाटील. बॉल वरती बघा कशा प्रकारची कामगिरी करतायत. 8वं षटक पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा केलाय. आपट मार इथे मात्र बघायला मिळतोय. त्याच पद्धतीने मात्र ऑन साइडला पुल करत एक धाव तिथे मात्र पाहायला मिळते आहे. विजय सर आपण यांना बघतोय. एक चांगल्या प्रकारचे गोलंदाज विजय मराठे. एक शेनवान सारखी बॉलिंग करतात याही वयामध्ये. फिरकीचे जादूगर विजय मराठे. टायगर अभी भी जिंदा आहे. धावसंख्या 87 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 8 मात्र चालू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. कैलास पाटील यांना आपण पाहतोय. समोर आहे स्वप्नील सोनवणे.
सज्ज आहे. ओ शिवनेरीची तळपती तलवार, बॉल मैदानाच्या बाहेर केलाय, वार 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 वार, षटकार. राम जिकली निकली सवारी और बल्लेबाज है गेंदबाज के ऊपर भारी, लगता हुआ एचपीएल का शानदार सिक्सर. पुण्याचा गोलंदाज सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी करत आहेत. आणखी एकदा यावेळी जर बॉल पाहिलं गेलं, इथे मात्र अप्रतिम असा कट केला, ते सर्रार चेंडू मात्र इथे बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. रन नाहीये, चेंडू डॉट संपर्क नाहीये. केत खाली बॉल पुन्हा इथे विसावला गेलाय. षटक क्रमांक 8 आपण पाहतोय. समोर जर पाहिलं गेलं शुभम सोनवणे पुन्हा एकदा तयार आहेत. पाहू कशा प्रकारची कामगिरी करतात. गोलंदाजी मार्क गोलंदाज कैलास, खांद्याचा वापर, विकेट कीपर क्लोज, बॉलला रोकते, डॉट बॉल आहे. मैं समंदर हूं, लौट के वापिस आऊंगा, किनारा समझकर घर मत बिठाने ला, मैं समंदर हूं, वापिस लौट के आऊंगा. या मैदानी देखील बॉलचा पाहिला गेला, मोठा फरक आम्ही मात्र बघायला मिळालाय. शतर्षक मात्र तिथे तैनात आहे आणि झेल झालाय फलंदाज बाद. तेजसनं चौथा झेल टिपलाय. तेजस म्हणजे या स्पर्धेमध्ये जांटी रोड्स आहे. टॉस यायचा आहे यानंतर होणार सामना. बिग मॅच, अपकमिंग मॅच. टॉस का बॉस करूयात आपण. एमसन्स अँड शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट आर्सन टॉस साठी यायचंय. इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी आता मैदानात दाखल होताना बघायला मिळेल. कर लो जीत की पूरी तैयारी, आ रहे वापिस भगवाधारी. आर्सन्स अँड एमसन्स दोन मोठा सामन्यानंतर होणार आहे. नक्कीच कुठे जाऊ नका जळगावकर. क्रिकेटचा धगधगता थरार, सुरेख अशी मॅच, सुरेख असं लाईव्ह, सुरेख पंच, सुरेख समालोचक, लाईट ऑन गेम ऑन, ऑल फॉर क्रिकेट लवर्स. षटक क्रमांक आपण जर पाहिलं गेलं 9 आपण इथे पाहतोय. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 93 धाव इथे मात्र बघायला मिळत आहे. गोलंदाज जर पाहिलं गोलंदाज सज्ज असणारे पवन पाटील यांना आपण पाहतोय. शुभम पाटील बॉल आला आणि तसा जोरदार झाला. तेजस मध्ये चांगला फिल्डिंग करतो. ओव्हर नावची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज धावबाद, विकेट.
दरारा खानदेशकरांचा दरारा होतोच आम्ही नंबर 1 आहोत आम्ही नंबर 1 जबरदस्त स्पर्धा सुरू आहे आणि काय मॅच सुरू आहे पैसा वसूल सामना फुटा बॉलवर मात्र बघा तो शुभम पाटील शेवटच्या बॉलला सिंगल घेत 9 ओव्हरचा खेळ आता संपला गेला 9 ओव्हर नंतर स्कोर कार्ड झालाय हिंदवी स्वराज संघाचा 110 110 धावा आपण बघताय थोडस या ठिकाणी फटाक्याचा आवाज आहे मित्रांनो शुभम पाटील यांनी नक्की एवढा जोरदार फटका मारला की लाईट फुटली तिकडे शेवटचा षटक आपण नक्की आता पाहणार आहोत अतिशय अप्रतिम असं नियोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय शेवटच्या ओव्हरसाठी लाईट स्पार्क होतीये बघा आयोजक
शेवटचा आपण पाहतोय हिंदवी स्वराज्य संघासाठी बॉलिंग साठी आलेत. शेवटचा ओव्हर, शेवटची विकेट. आता येणार आहे मज्जा, होणार धमाल, होणार कमाल. इथे तारे आहे, इथे सितारा आहे, इथे धूमधडक आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मैदानात जाऊयात. क्रिकेटची पंढरी. ज्या जिल्ह्यामध्ये 60 पेक्षा जास्त स्पर्धा होतात, महाराष्ट्रातील 1 नंबर जिल्हा, ज्या गावात क्रिकेटच्या 60 पेक्षा जास्त स्पर्धा होतात, ते एकमात्र जिल्हा असेल तो जळगाव. शेवटचा षटक आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. कैलास पाटील. पहिला बॉल कैलास पाटील गुल केलाय, पूल करत बॉलचा केला लिंबू, बॉलची केली गोठी. षटकार. डीजे ऑपरेटर यांनी 101. आता त्यांनी 2000 रुपये खर्च केला. त्यांच्या नवीन मोबाईल, थोडा मोबाईल फुटला होता. 100 तर वसूल झालेत. असेच गाणे लावा, अजून बक्षीसवातीमध्ये तुमचे 2000 रुपये वसूल होतील. शेवटचा षटक असेल. पहिला बॉल तर गोल केलाय. पुढचा बॉल कैलास पाटीलचा, समोर शुभम पाटील. शुभलम सुपलम मात, चेंडू सीमारेषा पार. षटकार. शुभमंगल सावधान. शुभमचा जलवा, शुभम पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लगातार 2 षटकार आणि बघता बघता शुभम खेळतोय 42च्या धावसंख्येमध्ये. एक चांगली बॅटिंग करतो, तोडफोड बॅटिंग करतो. हा तोड नाही वाघाला. 122 धावा इथे मात्र झाल्या धावफलकामध्ये. आपण जर पाहिलं गेलं, अतिशय सुरेख असा सामना इथे मात्र बघायला मिळतोय. 122 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण इथे नक्की पाहतोय. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती कैलास पाटील इथे तयार होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक. बजाओ ताली. शुभम आ चुके है और एक 6 रन. शुभम पाटील 40 पोलीस आहेत आणि त्यांनी त्याला आता पुढच्या चेंडूवर षटकार लगावला. आता 201 रुपयाचं रोख पारितोषिक राजेंद्र पाटील उर्फ काका यांच्या. शुभम पाटील हे 40 महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यांनी जर पुढच्या बॉलवर षटकार मारला, राजेंद्र पाटील यांच्या वतीनं 201 रुपयांचं प्राइज असणार आहे. क्या लगेगा सिक्सर. जळगावकर क्या चाहिए, वी वांट सिक्सर. सिक्सर लगाओ 200 पाव. शुभम तयार आहे. कैलास पाटीलचा पुढचा बॉल. शुभम पाटील चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. सुरेख असा बॉल. शुभम खेळतो 49 वरती. संघ धावसंख्या असेल 128 धावा. 40 गावचा टायगर. लाखात 1 गाव, 40 गाव. त्या 40 गाव ओ यावे रख हौसला ओ मंजर आएगा. रख हौसला ओ मंजर आएगा. घड़ी तुम्हारी होगी और समय हमारा आएगा. शुभम पाटील. या षटकाला 200 रुपयांचा प्राइज. राजेंद्र पाटील 40 गावचे महाराष्ट्र पोलीस शुभम पाटील यांच्यासाठी मात्र इथे जमा झाले गेलेत. काय बॅटिंग केली आहे शुभम पाटील. शेर अकेला लढा, अकेला खड़ा है. ओहो, शेर अकेला लड़ा है. शेर का होता है 6 रन.
शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट आर्सन संघाचे कर्णधार हर्षल तळेले आणि एमसन्स एग्रो संघाचे कर्णधार भूषण चित्ते स्टार खेळाडू आणि एक अजून स्टार येणार आहे नाणेफेकीसाठी आपल्यासोबत अविनाश देवरे. वेलकम देवरे साहेब. चला नाणेफेक होताना अविनाश देवरे यांच्या हस्ते. चला भूषण चित्ते कॉल करतायत. हेडचा कॉल आलेला आहे आणि टेल हर्षल नाणेफेक जिंकलेला आहे. स्क्रीनवर लाईव्ह आहे यार, तुम्ही लवकर काय सांगा तू बोल काय विषय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर भूषण चित्ते यांच्या संघाची फलंदाजी असेल. धन्यवाद अविनाश देवरे. दोन्ही संघांना शुभेच्छा. चला थँक्यू डीजे. समालोचन कक्षासमोर कोणीही उभं राहू नये. रिकाम्या लोकांनी समालोचन कक्षात गर्दी करू नये विनंती असेल. कोणाला मला सांगणार आणि इथे टीमच्या दोन बॅटिंग प्रणय पाटील. प्रणय पाटील कितीचं लक्ष रेंजले 141 धावांचं लक्ष असेल मणिगुरू या संघासमोर आणि मणिगुरू संघासमोर 141 धावांचं लक्ष असताना सुरुवात करतील सलामी फलंदाज राहुल पाटील. स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील सचिन पटेल. हिंदवी स्वराज्य जामनेर या संघाने 140 धावा केलेल्या आहेत. 141 धावांचं लक्ष असेल मणिगुरू संघासमोर. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. षटकार राहुल पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. खातं उघडलेलं आहे ते मणिगुरू संघाचं. शेखर काळे यांचा संघ आहे हिंदवी स्वराज जामनेर तर राहुल पाटील यांचा संघ आहे टीम मणिगुरू. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर 6 धावांनी राहुलने आपलं खातं उघडलेलं आहे. जयेश पाटील गोलंदाजी करतोय. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून.
या षटकात आतापर्यंत 10 धावा आलेले आहेत. आडव्या बॅटने वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 11 आणि आता स्ट्राईकला असतील डावखरे सचिन पटेल. जयेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. जगाचा मानबिंदू, या पृथ्वीचा केंद्रबिंदू अर्थात हिंदू. अभूतपूर्व पहिले पर्व. हिंदू प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा आजचा 3रा दिवस. फटका फसलेला दिसतोय परंतु सुरक्षित असेल. खाते उघडतोय सचिन आणि या अभूतपूर्व पहिल्या पर्वाचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. फुलटॉस आणि फुलटोल. षटकार आलेला आहे आणि बघा असं म्हटलं जातं की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस नहीं डालनी चाहिए. आणि बघा टाकलं तर असे मोठे मोठे तडाखे बघायला मिळतात आणि पब्लिकला तेच आवडतात. Detailing Street, take pride in your ride. मल्ली अर्थात विक्रांत गायगोले, मॅन फ्रॉम भुसावळ, भुसावळचा स्टार खेळाडू गोलंदाजी करतोय. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून आपल्या तुफानी वेगवान माऱ्यासाठी ओळखला जातो मल्ली. परंतु सचिन सुद्धा काही कमी नाहीये. सचिन सुद्धा मोठे मोठे फटके लगावण्यासाठी ओळखला जातो. हो 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 हो, बॅटची कड, वेगवान चेंडू, चेंडू सराव शेखर काळेच्या हातात. कॉट बिहाइंड. सचिन 0. सचिन तंबूत परतलेला आहे. रामचंद्र की जय. 18 धावा, 1 गडी बाद. सचिन पटेल तंबूत परतलेले. मलिंगा यांनी पहिला बळी मिळवलेला आहे. कैलास पाटील कर्णधार. कर्णधार प्रणय पाटील यांनी कैलासवर विश्वास टाकलेला आहे. फटका फसलाय परंतु भाग्यशाली ठरलेला आहे कैलास. ट्रॉफी प्रायोजक तळवलकर जिम, एसपी फिटनेस, विनोद भाऊ चौधरी, स्टार ग्रुप ऑफ हॉटेल्स. बॉलचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर. टॉस का बॉस हॉटेल एके, आनंद कदम.
यावेळेस चेंडू हवेत आणि सरळ जयेशच्या हातात. राहुल पाटील कॉट, जयेश बोल्ड, मलिंगा 2 विकेट्स घेतोय. टॉस का बॉस आनंद कदम हॉटेल एके. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. सुपर 6 चे प्रायोजक अमृतसरी हवेली, ऋषभ पाटील. ड्रिंक स्पॉन्सर्स निलेश पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. मोरया होजियरी, हीरा पाइप मुकुल खडके. प्रेझेंटेशन पार्टनर रौनक जैन. संचालक सोयाचा बार. कॉकटेल ऑफ टिक्का, फटका फसलाय आणि झेल सुटलाय. कॉकटेल ऑफ टिक्का, सोयाचा बार, रौनक जैन.
ओ हो झेल सुटलेला आहे. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार. दर्शक दीर्घेत चांगला झेल. मयूर काकडे. मयूर काकडेने टोलवलेला आहे हा फटका. इम्प्रोव्हायझेशन आणि हा सुद्धा मॅक्झिमम. चला तुषार भाऊ चौबे आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा घाणाघाती प्रहार. लागोपाठ तिसरा आणि या षटकातला चौथा. यावेळेस बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न. धाव का घेत नाहीये हे समजायला मार्ग नाहीये. निशाणेबाजी चुकलेली आहे कारण की त्यांचा उजवा खांदा अगोदरच दुखापतग्रस्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाहिजे तसा जोर नाहीये. तर थोडासा कमजोर थ्रो स्क्रीनवर आपण बघूया. 8 षटकांची समाप्ती, 75 धावा आणि आता 12 चेंडू 66 ची आवश्यकता. बघा हा संघ 2 मॅचेस जिंकलेला आहे मणिगुरू. जर लक्ष्याचे अजून थोडेसे क्लोज जर गेले तर नेट रन रेटमुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आपण जर युनिटी चषक दीपनगर ही स्पर्धा बघितली असेल तर त्या स्पर्धेमध्ये भुसावळचा एक संघ होता तेजल पाटलांचा स्वराज्य क्रिकेट क्लब. तो संघ 2 सामने जिंकून सुद्धा नेट रन रेटमुळे स्पर्धेच्या बाहेर झालेला होता. आणि आत्ताच जर आपल्या स्थानिक जळगावचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आत्ताच छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मैदानावर छत्रपती प्रतिष्ठानचे जे गेट टुगेदर झालेलं होतं त्यामध्ये एक संघ होता सिंहगड सुप्रीमोज. तो फक्त हा संघ जो होता तो नेट रन रेटमुळे क्वालिफाय झालेला होता. तर बघा नेट रन रेट हा फार महत्वपूर्ण घटक असतो आणि शहात्तर धावा. अनिरुद्ध ठाकरे अर्थात चिकू मॅन फ्रॉम भडगाव.
ऑन साइडला चांगला फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मोड मध्ये. फंबलिंग थोडीशी झालेली आहे परंतु एकच धाव मिळेल कारण की मयूर काकडे चांगल्या लयीत फलंदाजी करतोय. 13 मध्ये 33 धावा चोपून काढलेल्या आहे. यावेळेस मात्र चांगलं मिश्रण स्वप्नील बाविस्करचं. ऑन साइडला एक धाव घेतील, स्ट्राइक स्वतःकडे ठेवतील. 77 नंतर एक धाव आलेली आहे तर 78, लॉस ऑफ 8. 6 चेंडू 63 ची आवश्यकता. तर आता मणिगुरूचा संघ हा सामना जिंकू शकणार नाहीये परंतु आता त्यांचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा या षटकात काढायच्या. चला अभि दादा प्लीज थोडं, चला चित्ते साहेब प्लीज साइड स्क्रीन मध्ये आपण समोरच्या कॅमेऱ्यात येत आहेत. ऑन साइडला कोण आहे बॉलर? मयूर पाटील गोलंदाजी करतायत. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. हो 4 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव काढायचा प्रयत्न नव्हता, एक धाव काढण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु बोनस एक्स्ट्रा 3 धावा मिळालेल्या आहेत. चला यावेळेस मात्र छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा हा षटकार आपण म्हणूया कारण की या मैदानाचं नाव शिवतीर्थ ज्या गोष्टीमुळे पडलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या मैदानात आहे म्हणून या मैदानाला शिवतीर्थ मैदान असं म्हणतात. आणि त्याच दिशेने मयूर काकडेने हा चेंडू टोलवलेला आहे षटकारासाठी. 88 धावा 8 गडी बाद. ओ हो मयूर काकडे ऑन फायर आणि 50 धावा झालेल्या आहेत. 19 चेंडू 50 धावा. मयूर काकडे MK आपला जलवा दाखवतोय. चला थिंक टँक एकदम मजबूत आहे. विकास काकडे ज्या संघासोबत असतात तर कुठे ना कुठे त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन सुरूच असतं. मयूर पाटील माइंड गेम. चला मैदानापेक्षा मैदानाच्या बाहेर आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकाच्या भेजात सुद्धा हा गेम बसलेला आहे. सचिन आणि कैलास हे जर टिकले असते तर आपल्याला चित्र थोडंफार वेगळं दिसू शकलं असतं. या सामन्याचा हा शेवटचा चेंडू. रन मिळालेला नाहीये तर हा सामना हिंदवी स्वराज जामनेर शेखर काळे यांच्या संघाने 46 धावांनी जिंकलेला आहे. एक मोठा विजय संपादन केलेला आहे आणि या सामन्याचा हिरो
शुभम पाटील